नमस्कार नमस्कार नमस्कार. खरं तर आज शनिवारचा दिवस आहे. आपला नेहमीचा कट्ट्यावरच्या गप्पांचा विषय आहे. वीकली कट्ट्याचा नाही, पण आज कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये सुद्धा कट्टेकऱ्यांची गप्पा मारताना तुम्हाला मी आदित्य जोशी स्पोर्ट्स कट्टा असा त्यालाच सहन करायचं आहे काही वेळ. IPLचा अर्धा भाग होऊन थोडे दिवस लोटलेले आहेत, काही मॅचेस झालेले आहेत. तर IPL 2025 काय काय चर्चेचे 5 पॉईंट्स आहेत त्याच्यावरती आज वीकली कट्ट्यामध्ये मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे. मला खात्री आहे की तुम्ही एपिसोड संपल्यावरती तुमचे काही पॉइंटर्स असतील तर ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगाल. एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत फिरवाल, लाईक शेअर सबस्क्राईब कराल. आणि आजचा वीकली कट्टा हा गेस्ट नसला तरी तुम्हाला आवडेल अशी माझी इच्छा तरी आहे. तर पहिला पॉइंट असा आहे की KL राहुलनी संजीव गोयंकांना कसं सडेतोड उत्तर दिलं. KL राहुलचा गेल्या वर्षीचा शांतपणे एखादा विद्यार्थी आपल्या क्लास टीचरकडनं ओरडा खातोय, ऐकतोय आणि त्याच्याकडे बोलण्यासारखं काहीही नाही आहे असे फोटोज, अशा पोस्ट्स गेले वर्षभर व्हायरल होत आहेत. रिषभ पंतला संजीव गोयंकांनी घेतल्यानंतर त्याची अवस्था अशीच होणार का अशी चर्चा होती. पण महत्त्वाचा मुद्दा की गेल्या वर्षीपासून आत्तापर्यंत संजीव गोयंका काका आणि KL राहुल हे सतत ट्रेंड होत आहेत. आणि यावेळी KL राहुलची दिल्ली कॅपिटलची टीम जी ज्याची यावर्षी नवीन टीम होती आणि लखनौ सुपर जायंट्स म्हणजे रिषभ पंतची संजीव गोयंकांची टीम याच्यात मॅच झाली. त्या मॅचमध्ये KL राहुलनी महत्त्वाची खेळी खेळली. मॅच झाल्यानंतर संजीव गोयंकाने त्यांच्याशी हात मिळवला, KL राहुलने त्यांना हात मिळवला, पुढे पटकन निघून गेला. संजीव गोयंका काहीतरी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते पण KL राहुलने काय ऐकून घेतलं नाही, तो पुढे निघून गेला. ते आता व्हायरल होतंय. गेल्या वर्षी हातात छडी घेऊन बसलेले गोयंका काका यावर्षी तीच छडी रिषभ पंतच्या मागे घेऊन बसलेत का अशी शंका येते. IPL ऑक्शन झालं होतं यावेळी जेद्दाला, ज्यावेळी मी तिकडे होतो ऑक्शन कव्हर करायला. तर त्यावेळी गोयंका काका आदल्या दिवशी असं काय म्हणजे ते जेवढी पर्स सोडून आले होते तेव्हा असं कुठेतरी वाटत होतं की लखनौ सुपर जायंट्स रिषभ पंतसाठी पैसा बाजूला ठेवून आलेले आहेत की काय, का श्रेयस अय्यरसाठी, या दोघांच्याच नावाची चर्चा होती. जेव्हा ऑक्शन चालू झालं रिषभ पंतसाठी तेव्हा गोयंका काकांनी आपलं पेडल काही खाली घेतलं नाही आणि त्यांनी सतत पेडलवरती ठेवलं. रिषभ पंतची त्याच्या आधीच्या वर्षाची टीम होती दिल्ली कॅपिटल्सची. दिल्ली कॅपिटल्सनी त्याच्यासाठी रिषभ पंतसाठी राईट टू मॅच कार्ड होतं आणि यावेळेच्या ऑप्शनमध्ये नवीन असा नियम होता की जरी राईट टू मॅच कार्ड असेल तरी दिल्ली कॅपिटल्सला अजून एक संधी होती जंप बीड करून रिषभ पंतला स्वतःकडे ठेवण्याची. पण ती बीड जर का संजीव गोयंका काकांनी मॅच केली तर रिषभ पंत त्यांच्याकडे येणार होता. जेव्हा रिषभ पंतसाठी यांना शेवटचा ऑफर आली जंप बीड करण्याची लखनौ सुपर जायंट्सला की आता ते रिषभ पंतसाठी जी बोली लावतील ती दिल्ली कॅपिटल्सनी मॅच करता कामा नये, तेव्हा गोयंका काकांनी कुठलाही चान्स घेतला नाही. आत्तापर्यंतच्या IPLच्या इतिहासातली सगळ्यात मोठी बोली लावली आणि रिषभ पंतला स्वतःच्या ताफ्यात सामील करून घेतलं. आणि गोयंका काका दिवसभर भयंकर खुश होते, सगळ्यांना इंटरव्ह्यू देत होते की रिषभ पंत पुढच्या 10 वर्षामध्ये महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा यांच्या एवढाच सक्सेसफुल कॅप्टन झालेला असेल. त्यांनी त्यावेळी जवळजवळ जाहीर करून टाकलं होतं, ऑफिशियली नसलं तरी अनऑफिशियली, की रिषभ पंत हाच आमचा पुढचा कॅप्टन असणार आहे आणि त्याच्यावरचा दावा माझा यशस्वी होणार आहे. तर आत्ता परिस्थिती अशी आहे की हे त्रिकूटाने मजा आणलेली आहे. रिषभ पंत, KL राहुल आणि गोयंका काका. रिषभ पंतला या सीझनमध्ये बॅटिंग काहीही झेपत नाही आहे. सगळ्यात महाग खेळाडू पण काहीही रन्स होत नाही आहेत. गेल्या शेवटच्या मॅचमध्ये लखनौ सुपर जायंट्स खेळलं त्याच्यात तर त्याला नंबर 8ला पाठवलं. तो वैतागल्यासारखा झहीर खान त्यांच्या कोचवरती वाटत होता. पण लखनौ सुपर जायंट्सची संघ म्हणून कामगिरी वाईट होत नाही आहे. ही एक रिषभ पंतच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. आता गोयंका काका त्याला छडी खरोखर मारतात का त्याला हळूच बाजूला करून दुसऱ्या कोणाला कॅप्टन करतात का मध्येच सीझनच्या, हेही उत्सुकतेचा विषय ठरणार आहे. असं काही होईल असं वाटत नाही पण थोडंसं व्हायरल गोष्टींवरती बोलायला पाहिजे. त्याच्यामुळे
अर्थातच ऋषभ पंत आणि गोयंका काकांचं काय होतं हा उत्सुकतेचा पुढच्या काळातला विषय. दुसरा चर्चेचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुंबईचा राजा रोहित शर्मा अखेर IPL मध्ये फॉर्ममध्ये आलेला आहे. 2 अर्धशतकं 2 मॅचमध्ये त्यांनी झळकावलेली आहेत. याच्या आधी त्यांनी हे कधी केलं होतं माहिती आहे का? ह्याच्या आधी 2016 साली रोहित शर्माचे IPL मध्ये 2 बॅक टू बॅक 50 आहेत. म्हणजे 9 वर्ष झाली रोहित शर्माला हे करता आलेलं नव्हतं. आता 2 अर्धशतकं बॅक टू बॅक झाल्यामुळे आता हा 400च्या वरचा सीझन त्याचा होऊ शकतो का, आणि तो झाला तर मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाणार हे जवळजवळ निश्चित आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, IPLच्या फॉर्मवरती रोहित शर्मा इंग्लंडला कॅप्टन म्हणून जाणार का? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. तुम्ही म्हणाल की अजिंक्य रहाणे टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलला IPLच्या फॉर्मवरतीच गेला होता 2023 साली जेव्हा चेन्नई सुपर किंग्स जिंकलं होतं तेव्हा. तेव्हा सिलेक्टर्सनी चूक केलेली होती अजिंक्य रहाणेला IPLच्या फॉर्मवरती टेस्ट टीममध्ये नेण्याची. यावेळी रोहित शर्मासाठी सुद्धा ती चूक सिलेक्टर्स करणार का किंवा ते गॅम्बल घेणार का ते आम्हाला सांगा. सध्याच्या रोहित शर्माच्या टेस्टच्या फॉर्मवरती तो इंग्लंडला जाणं योग्य ठरेल का? तर माझ्या दृष्टीने तो अतिशय मोठा जुगार ठरेल. तो जुगार घेतील असं मला वाटत नाही, पण तो घ्यावा का हेही तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. मुद्दा 3, IPL मधली तरुणाई. IPL हा लहान मुलांचा खेळ आहे की काय असं वाटायला लागलेलं आहे. म्हणजे 14 वर्षाचा वैभव सूर्यवंशी, 17 वर्षाचा आयुष म्हात्रे. वैभव सूर्यवंशी येतो काय पहिल्याच बॉलला शार्दूल ठाकूरला सिक्सर मारतो काय, आयुष म्हात्रे येतो काय दुसऱ्याच बॉलला 4 मारतो काय. म्हणजे या मुलांना भीतीच नाही आहे. आता वैभव सूर्यवंशी, आम्हाला बऱ्याच कमेंट्स आल्या आहेत की बाबा वैभव सूर्यवंशी खरंच 14 वर्षाचा आहे का? तर एकच सांगतो, एप्रिल 2023 मध्ये त्याचा यूट्यूबवरचा एक व्हिडिओ आहे, त्याच्यात तो असं म्हणतोय की मी सप्टेंबरमध्ये म्हणजे 2023च्या सप्टेंबरमध्ये 14 वर्षाचा होणार आहे. पण त्याच्यानंतर अशी सर्वसारव केली गेलेली आहे की तो लहान मुलगा आहे, त्याला त्याचा वाढदिवस वगैरे काही माहिती नाही. तो 14 वर्षाचा आहे का 16 वर्षाचा आहे हा मुद्दा गौण आहे. BCCIच्या रेकॉर्ड्सप्रमाणे तो 14 वर्षाचा आहे, कारण BCCIने त्याची म्हणतात की खातरजमा केलेली आहे. पण त्याचा बेदरकार खेळणं जर का तसंच चालू राहिलं, तो 16 वर्षाचा आहे का 14 वर्षाचा आहे हा मुद्दा तुलनेने सोडून दिला तरी त्याची बेदरकार वृत्ती आपल्याला दिसते. आयुष म्हात्रेच्या बाबतीतही तेच. ऋतुराजच्या रेस्ट इंडिया टीमसमोर म्हणजे जेव्हा इराणी कप झाला होता तेव्हा त्यांनी मुंबईसाठी पदार्पण केलं ऋतुराजच्याच रेस्ट ऑफ इंडिया टीमसमोर. तिकडे त्यांनी ऋतुराजला इम्प्रेस केलं होतं. त्याच्यानंतर मुंबई महाराष्ट्र रणजी मॅच झाली होती BKCला. त्या मॅचमध्ये आयुष म्हात्रेंनी पहिली मोठी खेळी खेळली होती, ती सुद्धा ऋतुराजच्या समोर झाली होती. त्याच्यामुळे ऋतुराजने त्याला तिकडेच हेरलं होतं. कदाचित ऑप्शनमध्येही त्यांचा विचार असेल त्याला घ्यायचा, पण त्यांनी त्यावेळी घेतलं नाही. पण मिड सीझन ट्रायलला त्याला बोलवलं आणि त्याला घेतलं आहे. त्यांनीही पहिल्या मॅचमध्ये तरी त्याला संधी मिळालेल्या त्यांनी सिद्ध केलेलं आहे की तो टेम्परमेंट त्याच्याकडे आहे. आता तो पुढे जाऊन हीच गोष्ट सातत्याने करू शकतोय का हे बघणं उत्सुकतेचं ठरेल. प्रियांश आर्या दिल्लीचा, तो म्हणजे 16, 18, 20 वर्षाचा नाही आहे, पण पहिली IPL खेळतोय. त्याच्यामध्ये खूप टॅलेंट आहे. दिल्ली प्रीमियर लीगमध्ये दिसलं होतं. पंजाब किंग्सनी त्याला मोठे बोलीला लावून घेतलं, त्याच्यासाठी त्यांनी पर्स बाजूला ठेवली होती असं आपल्याला सौरभ वालकर जे पंजाब किंग्स ॲनालिस्ट आहेत त्यांनीही सांगितलेलं होतं. त्यांना प्रियांश आर्या हवा होता आणि तो त्यांना का हवा होता हे प्रियांश आर्या सिद्ध करतोय. विपराज निकम 20 वर्षाचा मुलगा आहे, तोही दिल्लीसाठी महत्त्वाचे स्पेल्स टाकतोय. त्याच्यामुळे ह्या नवीन मुलांनी IPL गाजवून सोडलेली आहे. तुम्हाला असं वाटत असेल की कुठला नवीन मुलगा आहे बाबा की जो चांगला खेळतोय आणि जो माझ्या बोलण्यातनं आत्ता राहिला, तर त्याचंही नाव आम्हाला सांगा. आम्ही त्याच्यावरती एखादं रील किंवा शॉर्ट्स करण्याचा प्रयत्न करू. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यावर्षी सनरायझर्स हैदराबाद जे गेल्या वर्षीचे फायनलिस्ट होते त्यांना आलेलं अपयश. म्हणजे गेल्या वर्षी सनरायझर्स हैदराबादचा सीझन बघितला आणि त्या टीमची बॅटिंग बघितली तर असं वाटत होतं की 2025 IPL मध्ये जी टीम असेल की जी 300 रन्सचा आकडा पार करू शकते IPL मध्ये ती सनरायझर्स हैदराबाद असेल.
पहिल्या मॅचमध्ये त्यांनी तशीच धडामधुडूम सुरुवात करून असं वाटलं होतं की अरे बाबा ते यावर्षी नक्की 300चा आकडा पार करतील, पण त्यानंतर त्यांचा जो सीझन खाली गेलेला आहे तो काही वरती यायला तयार नाही आहे. ट्रेव्हिस हेड असू दे, अभिषेक शर्मा असू दे, गेल्या वर्षीचा स्टार नितीश रेड्डी असू दे, त्यांना काही गेल्या सीझनची चमक या सीझनमध्ये दाखवता आलेली नाही आहे. ईशान किशनला त्यांनी खूप मोठी बोली लावून आणलं. त्यांनी एका मॅचमध्ये 100 केले, पण बाकीच्या मॅचमध्ये काहीच केलेलं नाही आहे. एकाच पद्धतीने सतत येऊन मारत राहणं हे कदाचित गेल्या वर्षी त्यांना हैदराबादमधल्या पिचेसमुळे शक्य झालं असेल, पण ते प्रत्येक सीझनमध्ये अशाच प्रकारे खेळत राहणं हे शक्य होणं अवघड असतं आणि तेच आपल्याला दिसतंय. थोडेसे चॅलेंजिंग विकेट्स आल्या, थोडीशी चॅलेंजिंग पिचेस आली की हैदराबादची बॅटिंग गडगडतीये. तर आता हा सीझन पुन्हा त्यांना ट्रॅकवरती आणण्यासाठी त्यांना ॲडॅप्ट करायला लागेल. त्यांची कदाचित खेळाची शैली बदलायला लागेल. त्याच्यासाठी त्यांच्याकडे प्लेयर्स आहेत का या सीझनसाठी तरी, हा प्रश्न आहे. कारण IPLच्या या 25च्या ऑप्शनमध्येच थोडीशी कुठेतरी त्यांची संघबांधणीत गडबड झाली होती. तुम्ही जर का आमच्या जुन्या ऑप्शनच्या वेळेचे एपिसोड्स बघितलेत तर मी थोडं क्रेडिट घेईन. आज अमोल आपले द हिंदूचे ज्येष्ठ पत्रकार आपल्याबरोबर असतात, ते नाही आहेत, म्हणून मी थोडंसं क्रेडिट घेतो की मी खूप बोंबाबोंब करून सांगत होतो ऑप्शनपासूनच की अरे हैदराबादची गेल्या वर्षीची टीम चांगली होती, पण यावेळी ऑप्शनमध्ये गडबड झाली आहे. आम्ही कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये बऱ्याच वेळा मी सांगितलं आहे, अमोल नाही म्हणायचा, पण मी सांगत होतो की गडबड झाली आणि ती गडबड या सीझनमध्ये दिसते. कॉलर नाही आहे, नाहीतर थोडी टाईट केली असती, पण ती गडबड झाली होती त्यांची ऑप्शनमध्येच. शेवटचा मुद्दा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पॉईंट्स टेबलचं काय. तर पॉईंट्स टेबल खूप इंटरेस्टिंग पोझिशनला आहे. आत्ता एपिसोड रेकॉर्ड करतोय तेव्हा 41 मॅचेस झालेल्या आहेत आणि पॉईंट्स टेबल खूप इंटरेस्टिंग स्टेजला आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स हे या 2 टीम 12 पॉईंट्सवरती आहेत. जर का त्यांनी खूपच माती खाल्ली आणि अगदीच आत्तापर्यंतचं होत्याचं नव्हतं केलं नाही, तर या 2 टीम्स नक्की प्लेऑफ्सला जातील असं आत्ताचं चित्र आहे. आता ते नंबर 1-2नी जातील का 3-4 नंबरला जातील हे त्यांच्या दुसऱ्या हाफमध्ये काय कामगिरी होती त्याच्यावरती ठरेल. पण दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स हे प्लेऑफला जातील हे जवळजवळ निश्चित वाटतंय. खरी स्पर्धा नंबर 3 आणि नंबर 4 या पोझिशनसाठी असेल हे नक्की आहे. त्याच्यामध्ये सुद्धा सनरायझर्स हैदराबाद ज्याच्याबद्दल मी आधी बोललो ते आणि महेंद्रसिंग धोनी याची आधीची जी ऋतुराजची होती ती आता महेंद्रसिंग धोनीची परत झालेली आहे, जी महेंद्रसिंग धोनीच्या आधी होती. पण ते जाऊ दे. चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद या 2 टीम्स नक्की क्वालिफाय करणार नाही आहेत, जर का ते पुढच्या सगळ्या मॅचेस खूप मोठ्या फरकाने वगैरे जिंकले आणि जर तर झालं तर या 2 टीम्सनी गाशा गुंडाळलेला आहे. आणि त्यांच्या आता चेन्नई सुपर किंग्सच्या अप्रोचवरनं तर हेही आपल्याला कळतं आहे की त्यांनी हा सीझन देवाला दिलेला आहे आणि आता ते सगळ्या तरुण खेळाडूंना ट्राय करून पुढच्या वर्षीच्या दृष्टीने संघबांधणीच्या मागे लागलेले आहेत. ते आयुष म्हात्रे असू दे, शेख रशीद असू दे, जो आपण तरुणाईच्या याच्यातही कदाचित आपल्याला त्याचा समावेश करता आला असता, तर तो असू दे. तर त्यांनी असं ठरवलेलं दिसतंय की या तरुण मुलांना संधी देऊन बघायची. कदाचित पुढच्या मॅचेसमध्ये आंद्रे सिद्धार्थही जो अंडर 19ला वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे बरोबर होता, कदाचित आंद्रे सिद्धार्थलाही पुढच्या मॅचेसमध्ये ट्राय करून बघितलं जाईल. तर ह्या 2 टीम्सना संधी नाही आहे अशी शक्यता आहे. त्याच्यामुळे वरच्या 2 टीम्स सोडून देऊ, खालच्या 2 टीम्स सोडून देऊ, तर बाकीच्या ज्या टीम्स आहेत 6 त्याच्यातल्या फक्त 2 टीम्सना वरती जाण्याची संधी. त्याच्यामुळे जे मिड टेबल आहे त्याच्यात खूप उत्सुकता आहे. मुंबई इंडियन्स परत फॉर्ममध्ये आलेली आहे, राजस्थान रॉयल्सची शक्यता कमी वाटते. त्याच्यामुळे मुंबई इंडियन्स असू दे किंवा RCB असू दे किंवा लखनौ सुपर जायंट्स असू दे किंवा KKR असू दे किंवा राजस्थान रॉयल्स असू दे, याच्यापैकी या टीम्सपैकी फक्त 2 टीम्स प्लेऑफना जाणार आहेत. त्याच्यामुळे जशा जशा आता मॅचेस पुढे होतील तशी तशी ही रंगत वाढत जाणार आहे. तुम्हाला काय वाटतं की कुठल्या 4 टीम्स प्लेऑफला जातील ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. माझ्या दृष्टीने दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स क्वालिफाय झालेले आहेत. 3री टीम मुंबई इंडियन्स असेल आणि 4थी टीम RCB असेल असं माझं प्रेडिक्शन आहे. पंजाब किंग्स जे आत्तापर्यंत खूप चांगली कामगिरी करत आहेत ते कदाचित पुढे जाणार नाहीत हे माझं भाकीत आहे.
तुमचं काही वेगळं भाकीत असेल तर ते आम्हाला सांगा. त्याच्यानंतर हे 5 महत्त्वाचे मुद्दे आत्ता IPLचे 41 सामने झाल्यावरती त्याच्यावरती बोलावं. कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये खरं तर हा आपला एपिसोड एक्सक्लुझिव्ह असतो, पण तरीसुद्धा IPLच्या मध्यानंतर कुठेतरी IPLच्या या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती गप्पा मारणं आम्हाला आवश्यक वाटलं. म्हणून आम्ही आज हा भाग वेगळ्या पद्धतीने तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. हा भाग कसा वाटला हेही तुम्ही आम्हाला कळवा. जर का तुम्हाला असे स्टँडअलोन भाग पुढे पुढे बघायचे असतील तर तेही आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. आत्ता मात्र या IPLच्या साधारण मध्यावरती मारलेल्या गप्पा इकडेच थांबवतो. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.